मालेगाव शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अखेर मोठ्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाटला गेलाय। जिल्हा परिषद शिक्षण विभागातील 3 प्रमुख अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने मध्यरात्री धडाकेबाज कारवाईत अटक केली आहे। या कारवाईने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात जबरदस्त खळबळ उडाली। अटक झालेले आरोपी म्हणजे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे तसंच तत्कालीन उपशिक्षणाधिकारी सुधीर पगार हे असून याआधीच शिक्षण संस्था चालकांसह 3 आरोपी तुरुंगाच्या गजाआड आहेत। दरम्यान मालेगाव येथील स्कूल भरती आणि याना जाधव फुले शिक्षण संस्था संगमेश्वर येथील तब्बल 11 कर्मचारी बोगस भरती घोटाळ्यात सापडले असून पवारवाडी तसंच छावणी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत। रात्री उशिरा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई करून अधिकाऱ्यांना अटक केली। या प्रकरणात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल असून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलाय। शिक्षण क्षेत्र पवित्र मानलं जात असताना त्याचाच भांडवल करून अधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वासघात केला असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते। या कारवाईनंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागावरच संशयाची सावली पडली असून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारेच स्वतःचा खिसा भरत होते का असा ज्वलंत प्रश्न उपस्थित होते। या घोटाळ्याचे अनेक धागेदोरे अजूनही समोर येण्याची शक्यता असल्याने पुढील काळात अजून मोठी नावे अटकेत सापडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। न्यूज ब्युरो कसमादे अपडेट, मालेगाव।